प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामध्ये पुन्हा एक ट्विस्ट आलाय। कारण प्रशांत जगताप यांचा थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याचं कळतंय। प्रशांत जगताप यांना ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडूनही ऑफर होती। दोन्ही शिवसेनेची ऑफर असतानाही प्रशांत जगताप हे काँग्रेसचा हात धरणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय। तर प्रशांत जगताप यांचा थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, दोन्ही शिवसेनेकडून प्रयत्न सुरू होते, मात्र काँग्रेसचाच हात प्रशांत जगताप का धरतायत? प्रशांत जगतापांनी वेळोवेळी हे जाहीर केलेलं होतं की ते पुरोगामी विचारांचे आहेत आणि त्यामुळं अजित पवारांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपण अजित पवारांना सोडण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामुळे आता ते ज्या पक्षात होते त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी पुन्हा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आपण हा पक्ष आपला सोडतो आहोत आधीच हे त्यांनी जाहीर केलं होतं आणि एकाच मुद्द्यावरून धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार या एकाच मुद्द्यावरून प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करायचं ठरवलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये 12-12:30च्या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाकडूनच प्रशांत जगताप हे त्यांच्या पुण्यातील वानवडी भागातील प्रभागातून महापालिकेची निवडणूक लढणार हे निश्चित मानलं जात आहे। प्रशांत जगताप हे पुण्याचे महापौर राहिलेले आहेत। 2 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। ते राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ल झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मधल्या काही दिवसांमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि अखेर त्यांच्या जो काही आग्रह होता पुरोगामी विचारांचा तो त्यांचा आधीचा म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मान्य करत नाहीये हे दिसल्यानंतर प्रशांत जगताप हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत। प्रशांत जगतापांच्या माध्यमातून काँग्रेसला पुण्यामध्ये एक तरुण आणि आक्रमक चेहरा प्राप्त होणार आहे। अर्थात काँग्रेस या तरुण नेत्याचा कसा उपयोग करतं हे महत्त्वाचं आहे। गेले काही दिवस आपण याच्यामध्ये सस्पेन्स पाहिलेला होता। आज सकाळपासून तर प्रशांत जगताप यांनी जो दावा केला त्यानुसार त्यांना उद्धव ठाकरेंचाही फोन आला होता, एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता, मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। थोड्याच वेळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत। अर्थात पुणे काँग्रेसचा या पक्षप्रवेशाला विरोध असताना हा पक्षप्रवेश पार पडतोय, त्यामुळे हा पक्षप्रवेश नेमका कसा होतो आणि प्रशांत जगताप त्यावेळी नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दोन्ही शिवसेनेची ऑफर असतानाही प्रशांत जगताप यांनी काँग्रेसचा हात धरलेला आहे। प्रशांत जगताप यांचा थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतोय। हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। केवळ विचारांवर ठाम असल्यामुळे काँग्रेसचा हात ते धरत आहेत आणि त्यामुळे पुरोगामी विचारांचा पक्षासोबत जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यामुळेच आता काँग्रेसमध्ये ते पक्षप्रवेश करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।